श्री स्वामी समर्थ. महादेवाचे उपाय व तोडगे. तोडगा नंबर 1. 3 किंवा 5 बेलपत्र अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 2. शिवमंदिरात नंदीच्या कानात इच्छा सांगितल्यास ती लवकर पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. नंबर 3. शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. नंबर 4. शिवमंदिरात व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. नंबर 5. दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास इच्छास्फूर्ती लवकर होते. नंबर 6. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. नंबर 7. रुद्राभिषेक केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि समृद्धी वाढते. नंबर 8. उसाचा रसाचा अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. नंबर 9. सोमवार व्रत केल्याने विवाह, संतान व इच्छास्फूर्ती होते. नंबर 10. कपाळावर भस्म लावल्याने मन शुद्ध राहते व अहंकार कमी होतो. नंबर 11. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. नंबर 12. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. नंबर 13. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. नंबर 14. रोज दूध व दीप लावल्याने घरात सकारात्मकता वाढते. नंबर 15. दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात. नंबर 16. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. नंबर 17. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. नंबर 18. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. नंबर 19. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. नंबर 20. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. नंबर 21. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. नंबर 22. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बेलपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. नंबर 23. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व सुखातून मुक्त होतो. नंबर 24. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. नंबर 25. कपिला गायीचे पंचगव्य गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गाय ब्रह्मानंद दिल्याचे पुण्य मिळते. नंबर 26. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. नंबर 27. सत्यसंयम आणि दयाळूपणा पाळल्याने भगवान शिवाची कृपा लाभते. नंबर 28. गंधपुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. नंबर 29. रुद्राक्ष धारण करून शिवनामस्मरण केल्याने मन शुद्ध आणि शांत होते. नंबर 30. शिवमंदिरात षोडोपचारपणे पूजा केल्यास 100 अपराध क्षम्य होतात. नंबर 31. दही, दूध, तूप, मध, गोमूत्र अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने रोग नाश होतो. नंबर 32. महाशिवरात्रीला दिवशी जागरण व पूजन केल्याने विशेष पुण्यप्राप्ती होते. नंबर 33. गरीब आणि गरजूंना मदत केल्यानेही भगवान शिवाची विशेष कृपा मिळते. तर माझा आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.